या हिवाळ्यामध्ये इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी काढा बनवू नका. आता बनवा तुम्ही हे आवळा रसम किंवा याला आपण आवळ्याचं सूप म्हणू शकतो. याने सर्दी खोकला तर दूर राहतोच, तसेच इम्युनिटी बूस्ट करण्यासाठीही याचा उपयोग होतो. तुम्ही हे राईससोबत किंवा तसंच सूप म्हणून एन्जॉय करू शकता. त्यासाठी मी साहित्य सांगते. इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ तुम्ही दोन्ही घेऊ शकता. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून याच्या आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. त्याचबरोबर मी इकडे 4 आवळे घेतलेले आहेत. हे आवळे चांगले स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे छोटे छोटे स्लाइस कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला रसममध्ये शिजवण्यास कमी वेळ लागेल आणि कमी हीटवरती आपले आवळे शिजून होतील. त्याचबरोबर इथे आपण एक स्पेशल मसाला करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काळी मिरी घेतलेली आहे, जिरे, लसूण, अद्रक हे ओबडधोबड तुम्हाला दळून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात. त्याच भांड्यामध्ये मी इथे आवळ्याचे कापलेले स्लाइस घेतलेले आहेत, तसेच अर्धा टोमॅटो मी घेतला आहे. टोमॅटो आणि आवळा एकत्र चांगला दळला जातो, म्हणून आपण त्याला पाणी न घालताही दळू शकतात किंवा तुम्ही थोडं पाणी यूज करा. इथे फोडणीसाठी मी थोडंसं तेल घेतलं आहे. मोहरी, जिरे, थोडासा कढीपत्ता, कापलेले टोमॅटो, मीठ आणि हळद टाकून मी व्यवस्थित हे मिश्रण परतवून घेतलेलं आहे. थोडंसं किंचित पाणी टाकून मी याला गरम करणार आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत. 2 ते 3 मिनिटांनी परत हलवून चेक करायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचे. 2 ते 3 मिनिटात टोमॅटो हे छान असे सॉफ्ट व्हायला सुरुवात होते. त्याच मिश्रणात मी आपण बनवलेला मसाला टाकणार आहोत. मसालाही 1 ते 2 मिनटं व्यवस्थित परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम टू स्मॉल करत हा मसाला आपण परतवून घेणार आहोत. त्यात थोडा वेळ झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं पुन्हा मसाल्याला वाफ देणार आहोत. तसेच मी दळलेले जे आपले आवळे आणि टोमॅटो होते त्याचं मिश्रणही याच्यात टाकलेलं आहे. हे अतिशय चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आवळ्याचा कचरटपणा किंवा कच्चापणा निघून जाईल. आणि यात हलवताना तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करा. थोड्या वेळ झाकण ठेवा. ही प्रोसेस साधारण 6 ते 7 मिनटामध्ये कंप्लीट होते. त्याचप्रकारे जे मी आवळे कापून ठेवलेले होते किंवा तुम्ही अख्खे आवळेही यामध्ये घालू शकता. आणि त्याचबरोबर आपण ज्या डाळीला तुरीच्या डाळीला आपण 3 ते 4 कुकरच्या शिट्ट्या देऊन डाळ शिजवली होती, तीही आपण ह्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत. अप्रतिम सुवास आलेला आहे आणि त्याचा आवळ्याचा जो टँगीपणा असतो तो सुवासातच समजतो आहे. इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून परत उकळी आणलेली आहे. 2 ते 3 चांगल्या बॉइल्डमध्ये हे आवळे खूप छान शिजतात. तुम्ही अख्ख्या आवळ्याचाही इथे वापर करू शकतात. वरतून मी थोडी रसम पावडर किंवा तुम्ही सांबार मसाला जो असतो तो तुम्ही टाकू शकतात. इथे चेक करा तुम्ही, फार गरम होतं, सो मी चमच्याच्या साहाय्याने चेक करून घेतलं आणि अशा प्रकारे आपली रसम किंवा आपलं हेल्दीएस्ट आवळा सूप तयार आहे. हे अतिशय आरोग्यवर्धक आहे. तुम्ही बघू शकता, गरम गरम आवळ्याचं सूप खायला फ्लेवर थोडा टँगी, थोडा तुरट, थोडासा तिखट, थोडासा आंबट अशी याला चव आलेली आहे. आणि विटॅमिन सीने समृद्ध असं हे आवळ्याचं सूप किंवा आवळ्याची रसम बनली. त्याच्यासोबत मी आवळ्याचा मोरावळा घेतलेला आहे खाण्यासाठी. आणि असे खूप सारे आवळा आणि राईस हे असं हेल्दी कॉम्बिनेशन करून मी आज माझ्या मुलांना दिलेलं आहे. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा ही आवळा रसम किंवा आवळा सूप. अजून एक गोष्ट, विटॅमिन सी, आवळा हे एकमेव फळ असं आहे की हे कमी हीटवरतीही याच्यातलं विटॅमिन सी जात नाही. सो तुम्ही नक्की एन्जॉय करा. थँक्यू.